हवाय बदल हवाय का नाही? ज्या आमदाराला आपण 20-20 वर्ष दिलं त्यांनी आपल्यासाठी काय केलं का? बसची सुविधा नाही, हा स्मशानभूमी नाही, काय पाहिजे? रेडीमेड व्यवसायाला चालना पाहिजे. बाथरूमचा सोय ना, बाथरूमचा सोय नाही. तुमच्या भागात बाथरूमची सोय नाही. 20 वर्ष आपण त्यांना सहन केलं, बांधून पाडले. बघा आपण किती शोषक आहोत. बघा ज्या माणसाला 20 वर्ष झालं आपण निवडून देतोय की ज्याने आपल्यासाठी काहीच केलं नाही. का केलं आपल्यासाठी? काय आज सोलापूरचा मुलगा सोलापूरमध्ये शिकून बाहेर चाललाय का नाही? कोण कारणीभूत आहे याला? मालक. मालकाने सोलापूरसाठी काही केलं नाही, फक्त मालकशाही मध्येच राहिले, है ना? आता मालकाची गरज आहे का चालकाची? हा, निश्चित तुम्हाला माहिती असेल की माझ्या वडिलांचा व्यवसाय, जे मूळ व्यवसाय होता तो सुद्धा मोटर ड्रायव्हिंग शिकवण्याचा होता. म्हणजे चालक तयार आणि माझे वडील तयार करत होते आणि त्यामुळे चालकाला चांगली माहिती आहे की आपली गाडी ऍक्सिडेंट न करता कशी चांगली चालवायची, आणि त्यांच्या तालमीत मी तयार झालेला आहे. सुशील कुमार शिंदे साहेबांनी मला भरपूर ताकद दिली आणि साहेबांमुळे मला महानगरपालिकेमध्ये एक अशा भागामध्ये निवडून पहिल्यांदा दिलं लोकांनी की जिथं प्यायला पाणी नव्हतं, बोरिंगचं पाणी पित होते लोक. आज मुद्दाम इथं उपस्थित असलेल्या आपल्या या प्रचार सभेच्या निमित्तानं माझे मित्र श्री सुरेश पाटील, त्यांची प्रकृती बरी नसताना सुद्धा ते आज इथं आले. मी त्यांना खूप आजारी होते, 6 महिन्यापूर्वी मी बघायला गेलो होतो. ते आज इथं आले आणि आमच्या श्री कोठेंना आशीर्वाद द्यायला ते इथे आले. त्यांच्याबरोबर कॉर्पोरेशन मध्ये होते पण ते आले इथं, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून धन्यवाद देतो त्यांना की अशा तऱ्हेनं तुम्ही, हे दुसऱ्या पक्षाचे आहे तरी पक्ष वगैरे बाजूला ठेवला आणि आपल्या महेश कोटेला आशीर्वाद देण्याकरता ते इथं आले. याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आज मनोज सपाटे इथं आहे, उदयशंकर चाकोते जी आहे, नागेश वल्लार जी आहे, आमचे वल्लार साहेबांचे पुत्र विवेक खन्ना आहे, भारती इपलपल्ले आहे, जानकर राजाभाई जातकर आहे, संदीप पाटील आहे, राहुल वर्धा आहे, हनुमंत उस्मार आहे, चंद्रकांत टिक्के आहे, मल्लीनाथ कोल्हापूर, राजू हुंडेकरी आहे, बाबा निचांदर आहे, सरफराज शेख आहे, मुकुंद शिंदे आहे आणि बाकी कोणाची नावं राहिली असेल तर माफ करा. सिरकुल, ज्यांच्यामुळे मी मुद्दाम इथं आलो, सिरकुल आणि पाठीमागे इकडे वैदू वस्ती आपली, त्या वैदू आमचा जवळचा अतिशय कार्यकर्ता होता, जवळचा कार्यकर्ता होता. त्यांची आठवण आल्याशिवाय मला राहत नाही. त्यावेळेस असा उजेड काही नव्हता. मी 40 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो की माझं पहिलं इलेक्शन होतं 1973 साली. तर अंधारातून आम्ही पडत वगैरे त्यांच्या झोपडीपर्यंत तिथं आलेलो होतो. असा हा भाग आणि तुम्ही आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहाने इथं उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आणि शिरकुल वगैरे जे सगळ्यांची मंडळी कुठे दिसत नाही, शिरकुल खाली आहे, खाली असतात ही मंडळी पण लगेच कधी वर येतात सांगता येत नाही. महेश
महेश कोटेंच्या सारखा एक कार्यकर्ता ज्याच्यामध्ये कर्तृत्वाची ताकद आहे, आपल्या कॉर्पोरेशन मध्ये अभ्यासू अशा तऱ्हेचा भाषण करून प्रश्न सोडवण्याची हिंमत आहे, त्याला देखील आपण एक दोनदा माघार घ्यायला लावली, त्यांचा पराभव केला. असं होतं कधी कधी, माझ्यासारख्याचा देखील पराभव होतो.